शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये हवा कोणाची, खासदार कोण हवा, शिवाजी आढळराव की अमोल कोल्हे? या निवडणुकीमध्ये दोन्ही उमेदवार आता रिंगणामध्ये उतरलेले आहेत. विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनी सुद्धा फॉर्म भरलेला आहे. त्याचबरोबर शिवाजीराव आढळराव यांचा देखील उमेदवारी अर्ज आज दाखल झालेला आहे. 2019 प्रमाणे याही निवडणुकीमध्ये दोघांचा सामना होतोय. मागच्या वेळेला अमोल कोल्हे यांची जमेची बाजू खूप मोठ्या प्रमाणामध्ये होती. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसची भरभक्कमपणे ताकद होती. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सोबत नाही, शरदचंद्रजी पवार साहेब सोबत आहेत. शिवाजीराव आढळराव यांच्यासोबत मागच्या वेळेला शिवसेना होती. आता यावेळेला शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस ह्या तीन पक्षाची ताकद सोबत आहे. मतदारांना काय वाटतंय, आढळराव हवेत की कोल्हे हवेत? दादा काय सांगाल, या मतदारसंघामध्ये खासदार म्हणून कोण योग्य वाटतं? या मतदारसंघामध्ये चालू इलेक्शनला तर अमोल कोल्हे या आम्हाला तर बरं वाटतंय. कारण हे असं आहे की एक तरुण उमदा चेहरा मागच्या वेळेलाही दिला होता आणि अजून तरुण उमदा चेहरा आहे. त्या दृष्टिकोनातून अमोल कोल्हे आम्हाला या ठिकाणी योग्य असा उमेदवार या ठिकाणी लाभल्यासारखा वाटतोय आम्हाला. आपण जो उमेदवार निवडून देतो त्या मागची कारणं काय काय असतात? त्याच्यामागची कारणं एकच आहे की ज्यावेळेस आपण एखादा उमेदवार निवडून देत असताना तो आपल्या विभागाचे प्रश्न संसदेमध्ये कसं मांडलं जातं याचं उदाहरण म्हणजे अमोल कोल्हे यांनी संसदेमध्ये प्रमाणे शेतकरी असो, कामगार असो यांच्यासाठी त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं आणि प्रश्न उपस्थित केले. त्यामुळं आम्हालाही तरी वाटतं की आपल्या परिसरातून खासदार असा होता अमोल कोल्ह्यासारखा तरुण तगडा उमेदवार, त्या ठिकाणी भांडणारा उमेदवार असावा असं आम्हाला या ठिकाणी वाटतं. मागच्या पंचवार्षिकमध्ये अमोल कोल्हे मतदारसंघात फारसे फिरकले नाही अशी टीका होते. लोकसभा निवडणुकीच्या पूर्वसंध्येला आक्रोश मोर्चा काढला. लोकसभेमध्ये जे भाषण केलं ते शेवटच्या स्टेपला केलं. याच्या अगोदर शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांना मांडायला जमले नाहीत का अशी टीका होते. नाही, असं नाही म्हणता येणार. याच्या अगोदर पण त्यांनी त्या ठिकाणी प्रश्न मांडलेले आहेत. प्रश्न मांडले नाही असं म्हणता येणार नाही. पण तो काळ असा होता कोरोनामध्ये 2-2.5 वर्ष की कामकाजच सभागृहात चालत नव्हतं. त्यामुळं प्रश्न मांडायचा त्या ठिकाणी प्रश्न कमी आला. म्हणून वाटतं की त्या शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्ही जरी जे आता बोलले की शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांनी प्रश्न मांडले. लोक म्हणतात शेवटच्या टप्प्यामध्ये, पण ज्यावेळेस त्यांचा पूर्वपट्टा म्हणजे पूर्व 2.5 वर्ष ही कोरोनामध्ये गेल्यामुळं त्यांना त्या ठिकाणी बोलता नाही आलं आणि शेवटच्या 2.5 वर्षामध्ये ज्या प्रमाणात बोलायला पाहिजे होतं त्या प्रमाणात अमोल कोल्हे त्या ठिकाणी बोलले आणि उत्कृष्ट असं की सभागृहात त्यांनी विचार चांगले मांडले. त्यावेळेस ते बोलत असताना आपण मी टी व्हीला पाहिलं की पंतप्रधान नरेंद्र मोदीजी साहेब यांनीसुद्धा कान देऊन त्यांचं भाषण त्या ठिकाणी ऐकत होते. अमित शहाजी सुद्धा त्या ठिकाणी कान देऊन असं मस्तपैकी त्या ठिकाणी त्यांचं भाषण ऐकत होते आणि प्रश्न मांडलेले त्या ठिकाणी पाहत होते. ते प्रश्न मांडणं चांगलं, वक्तृत्वाने भाषण करणं, प्रश्न सुटत नाही. हो, बरोबर आहे ना. तुम्ही म्हणता तेही आम्हाला योग्य वाटतं. प्रश्न मांडणं सोपं, बोलणं सोपं, पण त्याच्यावर कृती होणं महत्त्वाचं आहे. पण आता मागचा काळ त्या याच्यामध्ये थोडासा गेला की आता 5 वर्षामध्ये ज्यावेळेस एखादा नवीन माणूस आणला, एखादा कामगार जरी आपण त्या ठिकाणी आणला तरी त्याला सुरुवातीला काही माहीत नसतं कामकाज कसं आहे. अमोल कोल्हेंचे 5 वर्ष हे प्रोबेशन पिरियड म्हणजे शिकाऊ काळ नाही असं नाही म्हणता येणार ना. असं कसं म्हणता येईल? 5 वर्षामध्ये त्यांनी 2.5 वर्ष कोरोनामध्ये गेल्यानंतर त्यानंतरच्या काळामध्ये त्यांनी आपले मतदारसंघाचे प्रश्न त्या ठिकाणी मांडलेले. आपण त्याच मुद्द्यावर येत होतो. मतदारसंघात त्यांनी जे प्रश्न मांडले खूप पोटतिडकीने मांडले, त्याबद्दल काही दुमत असायचं कारण नाही, पण प्रश्न सुटला नाही. हो, आता सरकार त्यांचं नव्हतं, सरकार BJPचं असल्यामुळं त्या ठिकाणी थोडे प्रश्न सुटले नसतील, पण काही प्रमाणात सुटले, काही कामं झाली. 2014 ते 19 जुन्नरचे आमदार कोण होते? आता त्याच्या अगोदर शरददादा सोनवणे होते. शरददादा सोनवणे कुठल्या पक्षाचे आमदार होते?
ते मनसेचे होते ना. मग त्यांनी जुन्नर तालुक्यासाठी निधी किती आणला माहिती आहे? हो, फार मोठा निधी आणला. जुन्नर तालुक्यात कामं झाली ना त्यावेळेस. ते निधी आणू शकले, ते कामं करू शकले. मग या ठिकाणी अमोल कोल्हे यांना निधी का आणता आला नाही, प्रश्न सोडवता का आला नाही? नाही, असं नाही म्हणता येणार ना. निधी आणला नाही, निधी जर आणला नाही म्हणतात मग हे बाकीची कामं चालली कशी? कुठली कामं झाली? अहो, रस्त्याची असतील, हा रेल्वेचा प्रश्न आहे, तो मार्गी लागतोय. साहेब काय रेल्वे सुरू झाली? नाही, चालू नाही, होईन ना. पण आता एकदा हे झालं त्याचं टेंडर निघन उद्या. भूमी म्हणजे या ठिकाणी जमिनीचं मोजमाप झालेलं आहे. आता रेल्वेचा प्रश्न जो आहे याच्यामध्ये आढळरावांचं काही योगदान नाही. आता त्या काळात काय झालं ते आम्ही सांगू शकत नाही. आता हे सोयीचं उत्तर असं वाटत नाही. रेल्वेचा प्रश्न मार्गी लावणं हा काही एका दिवसाचा प्रश्न नाही. आपण कोल्हे साहेबांना नाकारत नाही, त्यांनी प्रयत्न केले असतील, त्यांना सॅल्यूट आहे जे काही चांगलं केलं असेल ते. एवढ्या मोठ्या प्रकल्पाला खूप मोठं पाठबळ लागतं, खूप अगोदर त्याची तयारी करावी लागते. हो, लागतेच ना. आढळरावनी त्यावेळेस थोडंफार त्यांनी भूमिका मांडलीच असेल ना. म्हणजे 15 वर्षात थोडंफार आणि 5 वर्षामध्ये खूप. आम्ही असं म्हणू शकत नाही ना. 5 वर्षामध्ये 15 वर्षामध्ये फरक आहेच ना. आढळराव दादांनी सुद्धा या ठिकाणी भरपूर कामं केली. नाही केली आम्ही म्हणत नाही ना. बहुतेक ठिकाणी त्यांचे घाट असतील, आमकं किंवा इतर विकास कामं, सभा मंडप असतील, हे दादांनी कामं केली नाही असं आम्ही म्हणत नाही ना. आम्ही नाकारत नाही ना. पण आज आम्ही हे नाकारितो दादांच्या बाबतीत. बोललं तर काय हरकत नाही ना. एकदम खुलं बोला असतं, यातलं काही कट होणार नाही. दादा जर आज शिवसेनेत असते तर दादांना आम्ही या ठिकाणी पाठबळ दिलं असतं. तुमचा पक्ष कुठला? माझा पक्ष राष्ट्रवादी शरदचंद्र पवार. मग तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असतानाही शिवसेनेला मतदान केलं असतं? हे पा, एक चांगला माणूस म्हणून आजही पण महाराष्ट्रामध्ये महाआघाडी असल्यामुळं आम्ही मतदान करू शकलो असतो ना. म्हणजे मग नैतिकतेला तिलांजली? नैतिकता कशी म्हणते ही? आता तिलांजली नाही तर काय. आढळराव पाटलांची हेच आहे ना. नैतिकता कुठं दिसते? तर तुम्ही उद्धव ठाकरे साहेबांना सोडलं, त्याच्यानंतर तुम्ही शिंदे गटात गेले, शिंदे साहेबांकडे गेले, त्याच्यानंतर इथून आपल्याला तिकीट भेटत नाही, मग तुम्ही अजितदादांकडे बरोबर गेले. यातलं खरं काय माहिती आहे? नाही, हे आम्ही सांगू शकतो. आम्ही सर्वसामान्य माणसं, आम्हाला काय सांगता येणार? मग तुम्हाला मी माहिती म्हणून सांगतो, शिवाजी आढळराव सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते, ते नंतर शिवसेनेमध्ये गेले. शिवसेनेमध्ये ते 15 वर्ष खासदार राहिले, 20 वर्ष त्या पक्षामध्ये राहिले. नंतर त्यांनी उद्धव ठाकरेंनी त्यांना पक्षातून काढून टाकलं. नंतर ते एकनाथ शिंदे गटामध्ये गेले. ही जागा, शिरूरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आली. शिवसेनेने त्यांना सांगितलं की तुम्ही त्या पक्षामध्ये जा आणि उमेदवारी घ्या. ह्यात आढळरावांची काय चूक? नाही, असं नाही म्हणता येणार. आढळरावांची चूक नाही तर तुम्ही मग उद्धव ठाकरे साहेबांकडे यायचं ना. उद्धव ठाकरेंनी पक्षातून काढून टाकलं होतं. नाही, काढलं कसं म्हणता येईल? उद्धव ठाकरेंनी पक्षातून काढल्याच्या पेपरला बातम्या आल्या. असू दे, या बातम्या नका सांगू साहेब. तो तुम्हाला सांगतो, म्हणजे उद्धव ठाकरेंनी पक्षातून काढलं नव्हतं? नाही म्हणता येणार. आम्ही नाही म्हणू. कारण दादा, मी जबाबदारीनं बोलतोय. उद्धव ठाकरेंनी त्यांना पक्षातनं काढलं, नंतर म्हणले नाही ती चूक झाली. नाही झाली असेल भाऊ, या आम्ही काही बाकीचं सांगू शकत नाही, नाही का? एवढं खोलात काय आम्हाला सर्वसामान्य माणसाला काय सांगता येणार आहे? आता चला, तुम्ही सांगितलं बाबा आढळरावांनी अनेक पक्ष बदलले. आपल्या कोल्हे साहेबांनी काय केलं माहिती आहे? हो, केलं ना. कोल्हे साहेब पहिली आपलं ठेवायचं झाकून? नाही, झाकायचं काय का आम्ही? अहो, त्यांनी त्यावेळेस ते कुठल्या पदावरच नव्हते ना साहेब. शिवसेनेमध्ये होते ना, आम्ही म्हणतो ना. मग शिवसेनेनंतर कुठे गेले? राष्ट्रवादीत. त्याच्या अगोदर कुठे होते? नाही, ते नाही सांगता येणार साहेब. ते अगोदर मनसेमध्ये होते अशी माहिती आहे. नंतर ऐका दादा, आता तुम्ही आढळरावांची माहिती सांगितली, आता मी कोल्ह्यांची सांगतो असं नाही, पण लोकांपुढे खरं गेलं पाहिजे. आपले कोल्हे साहेब अगोदर मनसेमध्ये होते असं सांगितलं जातं. नंतर ते शिवसेनेमध्ये होते. लोकसभेमध्ये थांबा, तुम्ही नका बोलू. शिवसेनेमधून ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. राष्ट्रवादी काँग्रेसमधून त्यांनी काय केलं? पवारसाहेबांची साथ घेऊन खासदार झाले. आता मध्यंतरी अजित पवारांच्या सोबत ते शपथविधीला गेले, हे माहिती आहे? हो, आहे ना. हो, गेले. कोल्हे साहेबांनी काय केलं? मग कोल्हे साहेब का गेले की त्यांनाही माहीत नव्हतं म्हणते. कोणाला माहीत नव्हतं? कोल्हे साहेब. कोल्हे साहेब काय अंगठे बहादूर आहेत का? अंगठे बहादूर नाही, पण एकदम गेले ना दादा. असं एकदम कसं? त्यांच्या डोळ्याला पट्टी बांधली, गाडीमध्ये कोंडून नेलं? नाही, अजित दादा कसं स्टॅम्प पेपरवर सह्या करून दिल्या.
नाही नाही हे नाही सांगू शकत आम्ही. आम्हाला काय सांगता येणार हो. हां दादा बा कोल्हे साहेब आपल्या तालुक्यातले आहेत, त्यांच्याबद्दल आपल्या 100% अभिमान आहे. परंतु खरं काय, उद्या शेवटी मतदारांनी कोणाला निवडून द्यायचं त्यांचा प्रश्न आहे. पण जर कोल्हे साहेब अजित पवारांच्या शपथविधीला जातात, तिथं उपस्थित राहतात, तिथं सांगतायत बरं झालं यापूर्वीच हे व्हायला पाहिजे होतं, आता आपल्या डोक्यावरचं खांद्यावर आलं, आणि नंतर मात्र ते निष्ठेच्या गप्पा मारून पवार साहेबांकडे आले. नाही आम्ही तर ते बाकीचं नाही, पण आम्ही आहे ना पवार साहेबांना मानणारी माणसं. साहेब पवार साहेबांना सगळेच मानतायत, आणि पवार साहेबांच्या विचाराचा जो माणूस असेल आम्ही त्यांच्या बरोबर आजही आहोत, उद्याही त्यांच्याबरोबर राहू. आता अजित पवार आणि शरद पवार विभक्त झाले, संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं. काका पुतणे उद्या एक पण होऊ शकतात. होतील ना, का नाही होणार, शेवटी घर आहे. तुम्ही आम्ही किती दिवस भांडायचं. अहो म्हणणंच आहे ना, ही लोकांची दिशाभूल आहे ना, सगळ्या पक्षामध्ये तेच चाललंय, दिशाभूल आहे. पण एक आहे की मी या ठिकाणी एवढं मी सर्वसामान्य म्हणून सांगू शकतो की पण फोडाफोडी तोडातोडी हे माणसांनी करू नये. कुठल्याही नीतिमत्तेने काम केलं. पक्ष कोणी फोडले, पक्ष कोणी फोडले? BJPवाल्यांनी. पवार साहेबांनी यापूर्वी दुसऱ्या पक्षांचे लोक इकडे घेतलेच नाही. अहो घेतली, पण तो काळ म्हणजे पक्ष म्हणजे तेव्हा पवार साहेबांना लायसन होतं. नाही लायसन नाही, एखादा अर्ध आमदार आला असं ना. एखादा कसं नारायण राणे, छगन भुजबळ ही किती लोक आणली. अहो छगन भुजबळ त्यावेळेस आले, नारायण राणे ते किती जण होते. साहेब एवढी मोठी आमदारांची संख्या पवार साहेबांनी इकडे आणले. वसंतदादा पाटील यांच्या संदर्भामध्ये काय काय चर्चा होते, कोणी कोणाच्या पाठीत काय खोपसला ही पण चर्चा होते. नाही आता एवढं नाही सांगता येत, एवढं आपण खोलात जाऊ शकत नाही ना. साहेब आपण खोलात म्हणजे पवार साहेबांचे विरोधक नाही, परंतु पवार साहेबांनी यापूर्वी जी फोडाफोडी केली. पण एक आहे का बुवा, आम्ही एवढं मानू शकू की पवार साहेब, या महाराष्ट्राला पवार साहेबांची गरज आहे. या तालुक्यासाठी, या जिल्ह्यासाठी किंवा महाराष्ट्रासाठी जे पवार साहेबांचं योगदान आहे ते आम्ही विसरू शकत नाही. नाही तर आजही आम्हाला कोणी म्हशी वाळायचं ठेवलं नसतं. नाही, पवार साहेबांच्या योगदानाबद्दल कोणालाही शंका घ्यायचं काही कारण नाही. पवार साहेबांनी खूप वर्ष काम केलं, सत्ता उपभोगली. आज शेतकरी अडचणीमध्ये आहे, ते कांदा पिकाला किंवा इतर काही पिकांना आधारभूत किंमत पण देऊ शकले नाहीत. नाही आता तो हे आधारभूत किमतीचा प्रश्न असा आहे, आवक हे म्हणता येईल, नाही म्हणता येणार नाही. त्यांनी त्यांच्यावर सुद्धा कांदा पिकीचा प्रकार घडला होता. नशीब तुम्ही हे मान्य केलं. नाही आता हे चालूच राहतं ना राजकारण. हे कोण आता राष्ट्रवादीवादी करतील तेव्हा BJPवाल्यांनी केलं असेल, म्हणजे हे चालूच राहणार ना. आता या वेळेला कोल्हे साहेबांचं चिन्ह बदललेलं आहे. मागच्या वेळेला घड्याळ होतं, आता तुतारी वाजवणारा माणूस आहे. काय चिन्हाचा काय फटका बसेल? नाही बसू शकणार. लोक आताच हे सर्वसामान्य लोकांना आता सगळं समजतंय. आता मीडिया पूर्वीसारखं नव्हतं. पूर्वी हाताने बोर्ड रंगवायचे, भिंती रंगवायला लागायची, रंगवायच्या. आता तसं काही नाही ना. आता प्रत्येकाकडे मोबाईल आहे. या मोबाईलमध्ये कुठं काय झालं, पर जगात काय झालं ते लगेच समजते. त्याच्यामुळं तसा काही परिणाम होईना असं वाटत नाही. आता लोकसभेला तुम्ही कोल्हे साहेबांसोबत, विधानसभेला कोणासोबत? विधानसभेला आता त्यावेळेचं बघू. का असं गोळणी धरून बोलता? नाही असं नाही काही. त्यावेळी अजून विधानसभेला 7-8 महिने टाईम आहे. मग अतुल बेनके बघू त्यावेळेस काय करायचं ते. नाही काय मग असं हसून का बोलता? नाही असं नाही. आज नाही असं आहे का? लोकसभेला अमोल कोल्हे, विधानसभेला अतुल बेनके. आता जे पाहुण्यांमागं जावं लागेल ना. बेनकेंचा प्रचार करणार. बघू त्यावेळेस. हो नाही का. आता इकडे हो पण म्हणताय, परत हसताय पण. नाही त्यावेळी काय बेनकेंचं काम कसं आहे? 1 नंबर. 2024च्या विधानसभेला निवडणुका लागल्यानंतर जुन्नरचे आमदार कोण पाहिजे? आशाताई बुचके, शरद सोनवणे की अतुल बेनके? नाही ते आज नाही सांगू शकत. पण एक आहे, अतुल शेठचं आता ते 1 नंबर काम आहे. पाहुणे 1 नंबर काम आहे. पाहुण्यांचं काम करायचं. नाही त्यावेळेस बघू ना काय करायचं. नाही काय. पण 1 नंबरचं काम आहे. आम्ही आजही पण तालुक्यामध्ये काही कुठं काही कमजोर नाही. 1 नंबर काम चाललंय. आणि मग लोक आता तुम्ही ज्यांचं काम करताय ते जर उद्या म्हणाले की नाही अतुल बेनकेंचं काम नाही करायचं, नाही ते कोण सांगणार आहे आपल्याला? असं नाही सांगू शकत कोणी. हे आज व्यक्ती स्वातंत्र्य लोकशाही आहे. या लोकशाहीमध्ये कोण कुठं काय जाईन, कोण काय माहिती. पवारसाहेब जरी म्हणाले बेनकेंचं काम नका करू तरी करणार नाही. बघू ना त्यावेळेस काय करायचं ते. नाही का. त्यावेळेस सांगायचा काही प्रश्न. त्यावेळेस
काय असेल त्यावेळेस कोणाचं ऐकणार नाही बाहेरच्यांचं, नाही नाही काय ऐकायचं काम नाही. बेनकेंचंच काम करणार. नाही नाही बघू ना त्यावेळेस काय करायचं ते, नाही काय. हा मागच्या 19ला केलं काय कसं केलं तर त्या टायमात 19ला कोणाचं काम केलं? बघू ना त्यावेळेस. आता ते पण 19ला काम कोणाचं केलं ना? त्यावेळेस अतुल शेठचं. मग 24ला त्यावेळेस बघू ना. आता नाही सांगू शकत. लोकसभेला अमोल कोल्हे, पवार साहेब. अमोल कोल्हे नाही, पवार साहेब. अमोल कोल्हे नाही, अमोल कोल्हे म्हणून नाही, शरद पवार साहेब म्हणून. एक मी पवार साहेबांचं पाय धुवून पाणी पिईन, कारण त्यांनी आम्हाला ताटमानेने जगायला शिकवलं या तालुक्याला. या तालुक्यामध्ये सुजलाम सुफलाम पवार साहेबांनी केलं, एवढं आम्ही या ठिकाणी मानू. त्यांच्याबरोबर आपले जुन्नरचे माजी आमदार वल्लभशेठ बेनके साहेबांच्यामुळं पवार साहेबांनी या तालुक्यामध्ये 4-5 धरणं आणली, डिंब्याचं पाणी इथं सोडलं. त्यामुळं आज कसे करणं थोड्याफार जमिनी राहिल्या आहेत, त्याच्यावर आम्ही आमची उपजीविका करतो, पोटपाणी चाललंय, एवढंच समाधान. आता विधानसभेच्या निवडणुकीला सत्यशील शेरकर सुद्धा रिंगणामध्ये उतरण्याची शक्यता आहे. मग बेनके की शेरकर? नाही ते आत्ता सांगू शकत नाही. आता आम्ही त्याच्याबद्दल काहीच बोलू शकत नाही. आत्ताचा प्रश्न फक्त उजवं काम शेरकरांचं का बेनकेंचं? नाही, आजही बेनक्यांचंच आहे. तालुक्यामधलं जे 5 वर्षाचं काम आहे ते समाधानकारक आहे. या राष्ट्रवादी काँग्रेसच्या फाटाफुटीमुळं गावागावामध्ये 2-2, 4-4 गट झालेत ना. हो बरोबर आहे ना. पण एक लोकांना मी काय आजही एक सल्ला देतो की राजकारणाच्या विचार तुम्ही आम्ही गावामध्ये कोणी काही करा, पण इलेक्शन झाल्यानंतर एकोपा गावामध्ये ठेवा, एवढी मी कळकळीची माझी सर्व ग्रामस्थांना आणि सर्व जनतेला माझी एवढीच विनंती आहे. भांडण करा इलेक्शन पुरतं, संध्याकाळी जेवायला एकत्र या, तात्विक भांडण ठेवा, पण राजकारणापायी हे आज आपण कोणावर भरोसा ठेवू शकत नाही. आज आपण जिल्हा माणूस, उद्या आज आपल्याबरोबर आहे, उद्या कुठं जाईल हे सांगूही शकत नाही. तुम्हाला शंका आहे? नाही शंका नाही. आज चाललंय जग. आजची परिस्थिती आपण पेपरमध्ये वाचतो, मीडियामध्ये ऐकतो की आजची परिस्थिती तशीच चालू आहे. त्याच्यामुळं इथून पुढं सर्वसामान्य जनतेने कुठल्याही पण एका घरात 4 पक्ष आहेत, पण 4 पक्ष बघत असताना की संध्याकाळी एकत्र जेवा. दिवसभर तुम्ही 4 पक्षाचं काम करा, पण संध्याकाळी आल्यानंतर एकत्र जेवा. आणि लोकांना वाडीवस्तीवरच्या लोकांना 4 पक्ष जरी झाले असले तरी लोकांना माझं हेच म्हणणं आहे की बाबा हो, इलेक्शन पुरतं तुम्ही विरोध दाखवा. तुम्ही मी कांच्या पक्षात आहे, तू कांच्या पक्षात आहे, तू कांच्या पक्षात आहे हे ठरवू नका, पण ही इलेक्शन झाल्यानंतर तुम्ही एकत्र या, गाव कारभार चांगला करा, गावात विरोध करू नका, आणि आपलं गाव पुढं कसं जाईल हे आपण या निमित्ताने बघा. एवढीच माझी या निमित्ताने विनंती आहे. तर तुमचं येडगाव कुठल्या पक्षाला मानणार आहे? आमचं येडगाव आजही पण शिवसेना आणि राष्ट्रवादी 2 झाल्या, पवार साहेब. शिवसेना पण 2 झाल्या. हो. गुलाबशेठ कोणाच्या बरोबर आहेत? नाही ते नाही सांगता येणार. माहीत नाही? नाही गुलाबशेठ. अरे तुमचे सहकारी होते ना? नाही आमचे पाहुणेचे ते पण. आता पाहुणे कुठे आहेत? पाहुणे आता आहेत आढळराव पाटील, म्हणजे अजित पवार. हा अजित दादा. आता राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते असं म्हणतायत की आम्ही लोकसभेला कोल्ह्यांचं काम करणार, विधानसभेला अतुल शेठचं काम करणार. मग त्यावेळेस येईन, त्यावेळेस पाहता येईन ना. आज नाही ना सांगू शकत. त्यावेळेचा मुद्दा त्यावेळेस. म्हणजे आता तुम्ही शिवसेनेला आणि काँग्रेसला वापरून घेणार? नाही असं नाही. असं कसं म्हणता येईल? आता फक्त पवार साहेब म्हणून मतदान. त्यावेळेस येईल, जी वेळ येईल, जो काळ येईल त्यावेळेस. विधानसभेची उमेदवारी शिवसेनेला गेली तर काय? त्यावेळेस पाहू हो साहेब, आता नाही सांगू शकत आम्ही. त्यावेळेचा काळ येईल त्यावेळेस पाहू, आता आम्ही सांगू शकत नाही. तरी अतुल शेठचं काम चांगलं? हो 1 नंबर. आम्ही मान्य करतो ना. अतुल शेठच उभे राहिले मग त्यावेळेस पाहू ना. आता काय तुम्ही काही जरी विचारलं, तुम्ही परत फिरून जरी आले तर आता आम्ही त्या बाबतीत काय. धरणामध्ये पाणी किती? धरणामध्ये पाणी आता वाढलं. आता खाली सोडलेलं होतं, आता आहे थोडं कमी आहे, पण तसं म्हणजे उन्हाळा पार पाडन. पाण्याच्या नियोजनाच्या बाबतीत स्वर्गीय आमदार वल्लभ शेठनी सुद्धा फार मोठं नियोजन केलं, आणि तालुक्याच्या आत्ताचे आमदार आहे यांनी सुद्धा पाण्याच्या बाबतीत
या 5 वर्षामध्ये पाणी कमी येडगावकरांना कमी पडून दिलं नाही, एवढं मी या निमित्ताने सांगू शकतो. शेवटचा प्रश्न, शरददादा, आशाताई बुचके, सत्यशील शेरकर आणि आमदार अतुल बेनके ह्या चौघांमध्ये अजून एक नाव ॲड करतो, अमोल कोल्हे. ह्या 5 जणांमध्ये कामाचा माणूस कोण? या 5 जणांमध्ये कामाचा माणूस म्हटलं तर आता सगळेच कामाचे जे म्हणावं लागेल ना. माझा प्रश्न, बुचके, शरददादा सोनवणे, सत्यशीलदादा शेरकर, अमोल कोल्हे आणि विद्यमान आमदार अतुल बेनके ह्या 5 जणांपैकी कामाचा उजवा माणूस कोण? अतुल शेटच आता आमदार आहेत म्हटलं, अतुल शेटच उजवा म्हणावं लागेल नाही काय. तालुक्याचं काम तालुक्यापुरतं बोलते, तालुक्यापुरतं अतुल शेटचं काम चांगलंच आहे. आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात आढळराव की कोल्हे? कोल्हे म्हणजे शरद पवार साहेब. पण पवारसाहेब या वयामध्ये, आज त्यांचं 83 वय आहे, एवढं महाराष्ट्रभर फिरत आहेत. कोल्हे साहेबांनी फिरायला नको होतं? फिरतात ना ते पण जातात ना बाहेर, प्रचाराला जातच असतील. आता आपल्याला काय सांगते, आता प्रचाराचा मुद्दा नाही हो. याच्या अगोदर कोरोनाच्या काळामध्ये किती फिरले नाही फिरले त्यांचं त्यांना माहिती. त्याच्यानंतर सुद्धा अमोल कोल्हे राजीनामा देणार होते असं अजित पवारांनी सांगितलं. ते मतदारसंघात फिरायला कमी पडले. अनेक गावांमध्ये असे फ्लेक्स लागलेत की कोल्हे साहेब तुम्ही 5 वर्ष आला नाहीत. नाही ते सांगू शकत नाही साहेब, त्याच्या बाबतीत आपल्याला काही सांगताच येणार नाही ना. मी आहे ना कुठल्याही राजकीय, कोल्हेंनी फिरायला पाहिजे होतं. हो फिरायला पाहिजेच ना, फिरायला पाहिजे, न फिरल्यावर काय फायदा आहे. पण एक आहे की मी कुठल्याही राजकीय पक्षाशी, पवार साहेबांना मानणारा माझा पहिल्यापासूनचा पवार साहेब, पण मी कुठल्याही राजकीय एखादा नेता असेल, मी कधी कोणाच्या जवळ गेलो नाही. आता आमदार साहेब आहेत, ते आमचे पाहुणे आहेत, त्यांना प्रेमाने रामराम आमचे श्यामश्याम पुढे भेटले तर. पण वैयक्तिक कामच आपलं काही कामच नसतं ना. आपण सर्वसामान्य माणसाचं काय काम आहे, एखादं गावचं काम असेल चला म्हटले जायचं, बाकी तसं जवळ काही कामच नाही ना कुठल्याही पक्षाचं. शरददादा होते 5 वर्षे, आपलं काही काम नव्हतं, काहीच नाही. आपल्या गावात आले त्यांचा सन्मान करणं आपलं कर्तव्य आहे. आशाताई आली त्यांचा सन्मान करणं आपलं कर्तव्य आहे. सत्यशीलदादा आले त्यांचा सन्मान करणं आपलं कर्तव्य आहे गावात आल्यानंतर. पण जास्त संपर्कात आहे असं नाही कोणाच्या, एवढं जास्त कोणाला खेटून नाही. नाही 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 कधीच नाही. एवढं मोठं आता 59 वय चालू आहे पण कधीच जवळ नाही. पण एक आहे, ज्यांच्यावर श्रद्धा आहे तिथे आहे. माझी आमदार वल्लभ शेट्टीवर श्रद्धा होती त्यांच्याबरोबर 20 वर्षामध्ये. कोल्हे साहेबांना एवढी मोठी श्रद्धा असताना विधानसभेला परत अतुल बेनकेंसोबत काय जाणार? नाही नाही मी आज सांगू शकत नाही. पण एक आहे, आमची श्रद्धा पवार साहेब, कोल्हे म्हणून नाही, पवार साहेब म्हणून. मग अतुल बेनकेंना पाठिंबा का? मग पाहू ना, अजून त्याला लेट फार टाईम आहे हो. मग आता तुम्ही बेनकेंचे गोडवे का खाता? गोडवे म्हणजे त्यांनी कामं केलीत ना 20 वर्षाच्या कालावधी. वल्लभ शेट्टी भरपूर कामं केली. मग शरद पवारांना सोडून गेल्यावर, शरद पवारांना सोडल्यानंतर ते 24ला निवडून कसे येणार? येतील ना, त्यांचे कामं येतील ना. एक आहे, तुम्हाला आजही मी या ठिकाणी सांगतो की वल्लभ शेट्टी जी पुण्याई आहे तिच्या जोरावर येऊ शकतील. शरद पवारांना सोडलं तरी विजय होतील? अहो ते आज नाही सांगू शकत मी. पण एक बेनकेंनी शरद पवारांसोबत थांबायला पाहिजे होतं. थांबायला पाहिजे होतं. आज न थांबल्यामुळे चूक झाली. नाही ती चूक आहे का काय, ते आता वरच्या लेवलची मंडळी आमदार आहेत ते. तरी मतदार विधानसभेला निवडून देतील? नाही नाही ते मी आता नाही सांगू शकत. त्यावेळी निवडून देणार नाहीत. नाही येतील ना, यायला नाही यायला काय, काम असल्यावर यायला काय. ज्याचं पवार साहेबांनी जर दुसरा माणूस दिला, सत्यशील शेरकरांना किंवा सोनवणेंना उमेदवारी दिली, या बाबतीत नाही सांगू शकत मी. पण एक आहे, ज्यांचं काम आहे लोक, कोणाचं काम आहे? बेनके साहेबांचं काम आहे. पवार साहेबांशी गद्दारी केली तरी निवडून येणार. हे पहा आता त्यावेळेस अजून त्याला काळ जायचा आहे, त्यावेळेस फार काळ नाही, घोडं मैदान जवळ आहे. नाही नाही अजून 7-8 महिने जायचे. 7-8 महिने कुठे फार आहेत? त्यावेळेस पाहतील ना, नाही का. आज नाही. बेनकेंवर एवढं प्रेम का? बेनक्यानो प्रेम म्हणजे वल्लभ शेट्टी कामच तेवढी केली. अतुल बेनके नो प्रेम का? अतुल बेनके आता पाहुण्याची त्यांना प्रेम करायचं काय ते. पाहुण्यांनी शरद पवारांसोबत थांबायला नव्हतं पाहिजे? नाही नाही असं आम्ही आता ते नेते आहेत. आपण निवडून दिले त्यांना. नाही नाही नेते आहेत ते, आपण काय सांगू शकतो. मतदारांना विचारायचंच नाही. नाही नाही असं नाही, असं नाही. म्हणजे उद्या कोल्हे साहेबांना तुम्ही मतदान केलं आणि गेले भाजपत तर वाईट वाटायला नको? वाईट वाटणार ना, वाईट वाटणार. मग आता बेनके साहेबांना शरद पवार साहेबांनी उमेदवारी दिली, फॉर्म भरायला जुन्नरला पहिल्यांदा आले, अतुल बेनकेंनी त्यांना सोडलं.
त्या बाबतीत नाही आपण सांगू शकत, कारण हा वरच्या लेवलचा प्रश्न आहे, आपण काय सांगू शकत नाही. म्हणजे पाहुण्यांना झाकून न्यायचं. नाही नाही असं नाही काय, असं नाही. पण एक आहे की आम्ही पवार साहेबांबरोबर आजच्या इलेक्शनला पवार साहेबांबरोबर, आजच्या इलेक्शनला, उद्याची गॅरंटी नाही. हा उद्याची नाही गॅरंटी. आपण पाहतोय आपल्या सोबत होते गजाननजी बोर. या महाराष्ट्रामध्ये शरदचंद्रजी पवार साहेब यांनी जो विकास केलेला आहे, शेतकरी वर्गाला जो काही पाठबळ दिलेलं आहे, त्यामुळे आम्ही सगळी मंडळी पवार साहेबांच्या सोबत आहे. पवार साहेबांनी शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये अमोल कोल्हे यांना उमेदवारी दिली आहे. अमोल कोल्हे मतदारसंघात किती फिरले नाही फिरले, विकास केला नाही केला, परंतु पवार साहेब म्हणून आम्ही अमोल कोल्हेंच्या पाठीशी उभे राहणार. या तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांचं काम चांगलं आहे. भविष्य काळामध्ये आम्ही काय निर्णय घेऊ आता सांगू शकत नाही असंही ते म्हणतायत. त्यामुळे एक नक्कीच आहे, लोकसभेला ही मंडळी अमोल कोल्हेंच्या सोबत आणि विधानसभेला मात्र कदाचित हीच मंडळी आमदार अतुल बेनके यांच्यासोबत पाहायला मिळाली तर आश्चर्य वाटायला नको. शिरूर लोकसभा मतदारसंघात हवा कोणाची, खासदार कोण हवा, या संदर्भामध्ये दादांनी मनमोकळी चर्चा केली, आपली मतं स्पष्टपणे मांडली. दादा आपल्याला मनापासून धन्यवाद. नमस्कार. प्रेक्षको, आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त विघ्न टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.